तर नेक्स्ट टॉपिक आपला मास आणि वेट. मास आणि वेट, ठीक आहे. तर मास बद्दल आपण याच्या आधी खूप वेळा शिकलेलो, वेट बद्दल पण आपण ऐकलेलं आहे. आता वेट आणि मास यांच्या डेफिनेशन्स काय आहेत हे आपल्याला बघायचं आणि डिफरन्स काय असते मास मधला आणि वेट मधला हे सुद्धा आपल्याला इथं बघायचं आहे. तर मास म्हणजे काय? मास इज द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट, ठीक आहे. ऑब्जेक्ट मध्ये अमाउंट ऑफ मॅटर किती प्रेझेंट आहे याला आपण काय म्हणतो? मास म्हणतो. हे आपल्याला माहित आहे, ऑलरेडी आपण खूप वेळा शिकलेलो आहोत. आणि मासचं एसआय युनिट काय असते? किलोग्राम, ठीक आहे. आणि मास ही स्केलर क्वांटिटी आहे. कोणती क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी. म्हणजे मासला आपल्याला डायरेक्शन लागत नाही, ठीक आहे. म्हणजे मास म्हणजे काय की वस्तुमान, त्याला आपण म्हणतो मराठीमध्ये. तर आपण 1 किलोग्राम जर समजा आपण सफरचंद घेतलं तर आपण त्या तराजूमध्ये जे मोजतो की नाही, तर आपल्याला एक साइडला 1 किलोग्रामचं वेट असतं. म्हणजे ते मास एक रेफरन्स स्टँडर्ड असते. त्या रेफरन्स स्टँडर्डनं आपण काय करतो? मास मेजर करतो. तर लक्षात घ्या की मास ही कोणती क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी. आपण जर समजा दुकानात गेलो 1 किलो साखर द्या, म्हणजे 1 किलोग्राम साखर द्या म्हटलं, तर आपण त्याची डायरेक्शन मेन्शन करतो की मला या डायरेक्शनला साखर द्या, मला त्या डायरेक्शनला डायरेक्ट साखर द्या. म्हणजे मास जे मेजर करतो आपण, त्या मासला डायरेक्शन असेल का? तर नाही. तर मग ज्या फिजिकल क्वांटिटीला डायरेक्शनची आवश्यकता नसते त्याला आपण कोणती क्वांटिटी म्हणतो? स्केलर क्वांटिटी. तर मग मास म्हणजे कोणती क्वांटिटी झाली? स्केलर क्वांटिटी. मासची डेफिनेशन काय? मास इज द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. मास कोणती क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी आहे. मासचं एसआय युनिट कोणता आहे? तर किलोग्राम आहे. आणि मास हे चेंज होणार नाही. म्हणजे कसं? तर लक्षात घ्या की एखादा ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टचं जर मास 5 किलोग्राम असेल अर्थवर, आणि त्याच 5 किलोग्रामच्या मासला आपण, त्या ऑब्जेक्टला आपण दुसऱ्या एखाद्या प्लॅनेटवर नेलं, म्हणजे मार्सवर नेलं, तर मग तिथं सुद्धा ते मास किती राहील त्याचं? जर समजा अर्थवर 5 किलोग्राम असेल तर मार्सवर किंवा दुसऱ्या प्लॅनेटवर सुद्धा किती असेल? ते 5 किलोग्राम असेल. म्हणजे त्याची व्हॅल्यू, मासची व्हॅल्यू कधी चेंज होत नाही. एवढं लक्षात घ्यायचं की मास म्हणजे काय? मासची व्हॅल्यू सेम राहील. मास कसं असेल? कॉन्स्टंट असेल. कोणत्या पण प्लॅनेटवर सेम असेल, ठीक आहे. हे लक्षात आलं मास बद्दल. तर इथं आपल्याला शिकायचं आहे वेट. वेट ही इम्पॉर्टंट क्वांटिटी आहे. आणि वेट आपला याच्या आधी झालेलं नाही आहे व्यवस्थितपणे. तर इथं वेट म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. तर वेट इज डिफाइंड ॲज द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. ज्या फोर्सनं अर्थ एखाद्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते त्या फोर्सला आपण काय म्हणाल? त्या फोर्सला आपण काय म्हणाल? वेट म्हणलं. तर आपण इथं याचं एक्सप्लेनेशन बघू, ठीक आहे. हे अर्थवर हा ऑब्जेक्ट आहे. अर्थवर काय? एक ऑब्जेक्ट आहे की ज्या ऑब्जेक्टचं मास स्मॉल एम आहे, ठीक आहे. तर मग या स्मॉल एम अमाऊंटच्या मासच्या ऑब्जेक्टला ज्या फोर्सनं अर्थ अट्रॅक्ट करते, म्हणजे या स्मॉल एम अमाऊंटच्या फोर्सला मासला अर्थ काय करणार आहे? त्याच्या सेंटरकडे अट्रॅक्ट करणार आहे. आणि ज्या फोर्सनं अर्थ एखाद्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते त्या फोर्सला आपण काय म्हणतो? वेट. म्हणजे वेट म्हणजे काय? फोर्स आहे. वेट म्हणजे काय? फोर्स आहे. आणि ज्या फोर्सनं अर्थ दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते त्या फोर्सला आपण कोणता फोर्स म्हणतो? त्या फोर्सला आपण काय म्हणतो? वेट म्हणतो. तर मला सांगा की अर्थ ज्या फोर्सनं दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते त्या फोर्सला आपण कुठला फोर्स म्हणलेला? आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याला कोणता फोर्स म्हणतो आपण? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणता फोर्स म्हणतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ठीक आहे. म्हणजे अर्थ एखाद्या ऑब्जेक्टला ज्या फोर्सनं अट्रॅक्ट करते त्या फोर्सला आपण कुठला काय म्हणतो? वेट म्हणतो. तर मग वेट म्हणजे काय? एक फोर्स आहे. आणि अर्थ कुठल्या पण ऑब्जेक्टला कोणत्या फोर्सनं अट्रॅक्ट करते? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा आपल्याला अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. तो काय? कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m डिवाइडेड बाय r². तर कॅपिटल M म्हणजे काय असते? मास ऑफ अर्थ. स्मॉल m म्हणजे काय? मास ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे ज्या ऑब्जेक्टला अर्थ अट्रॅक्ट करायची त्याचा मास म्हणजे स्मॉल m. अर्थचं मास किती असते? कॅपिटल M. आणि दोन अर्थवर जर समजा ते ऑब्जेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्टचं अर्थ पासूनच्या अर्थ सेंटर पासूनचं डिस्टन्स किती घेतो आपण? तर इक्वल टू रेडियस ऑफ अर्थ, ठीक आहे. हे इथपर्यंत आपला ऑलरेडी झालेला आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ते आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. तर मग मला सांगा वेट म्हणजे काय? तर वेट म्हणजे एक फोर्स आहे की ज्या फोर्सनं अर्थ दुसऱ्या ऑब्जेक्टला काय करणार आहे? अट्रॅक्ट करणार आहे. आणि ज्या फोर्सनं अर्थ एखाद्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते त्याच फोर्सला आपण काय म्हणतो? वेट म्हणतो. मग वेट म्हणजे काय? वेटचा फॉर्म्युला. वेट म्हणजे काय? फोर्स आहे. तर ते कोणता फोर्स आहे? कोणत्या फोर्सनं दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करणार आहे? ते ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं. तर मग
फॉर्म्युला काय m इंटू जी. मग मला सांगा हा जर फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल तर मग हे जे एक्सेलरेशन आहे ते कोणतं एक्सेलरेशन असेल? अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन. आणि अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशनचा आपल्याला फॉर्म्युला आपण काल डिराइव्ह केला होता, तो काय होता? gm/r². ते अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन काल आपण हे टॉपिक शिकलेला आहे. ठीक आहे. तर मग अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला, अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय? gm/r². तर मग या स्मॉल जी ची व्हॅल्यू काय? gm/r². तर मग वेटचा फॉर्म्युला काय येईल आपला? हे m ज्या ऑब्जेक्टचं वेट फाइंड करायला आपण त्याचं मास स्मॉल m असेल, त्याच्यानंतर त्या ऑब्जेक्टवर असणारा त्या ऑब्जेक्टचं एक्सेलरेशन कोणतं आहे? ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन. अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन किंवा एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्याचा फॉर्म्युला काय? gm/r². मग ती स्मॉल जी ची जी काही व्हॅल्यू आहे ती इथं आपण सबस्टिट्यूट करू. तर मग लक्षात घ्या तर ठीक आहे. मला सांगा ते ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? gmm/r². आणि या वेटचा फॉर्म्युला काय आला? gm. म्हणजे याला m ला आपण इकडे सुद्धा लिहू शकतो. तर बघा हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला दोन्ही काय सेम. तर वेट म्हणजे ऍक्च्युअली काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. वेट म्हणजेच काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. लक्षात आलं? तर मग मला सांगा वेट एक फोर्स आहे, तर मग फोर्सचे युनिट काय असते? आपलं न्यूटन. तर मग वेटचे युनिट काय राहणार आहे? तेच राहणार आहे न्यूटन. ठीक आहे. इथपर्यंत खूप सोपा पोर्शन आहे. तर मग याच्यामध्ये अवघड काय? अवघड काहीच नाही आहे. फक्त लक्षात ठेवायचं आहे की मास जे आहे ते मासची व्हॅल्यू कशी असेल प्रत्येक कोणत्या पण पोझिशनला एव्हरीवेअर म्हणजे या युनिट्स मधल्या कुठं पण जा मास कसा असेल? सेम असेल. जर समजा एखाद्या ऑब्जेक्टचा मास अर्थवर 5 किलोग्राम असेल तर त्या ऑब्जेक्टचा मास युनिवर्स मध्ये कुठं पण किती असेल? 5 किलोग्राम असेल. ठीक आहे. पण आता बघा त्या ऑब्जेक्टचं मास तर सेम आहे आपण सांगितलं, पण त्या ऑब्जेक्टचं वेट सेम असते का हे आपल्याला बघायचं. तर लक्षात घ्या वेटचा फॉर्म्युला काय? m इंटू जी. जी म्हणजे काय? एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर आपण बघितलं की व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी म्हणजे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या व्हॅल्यू मध्ये व्हेरिएशन बघितलं होतं की एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ची व्हॅल्यू कुठं पण सेम असते का? तर नाही राहत. ती काय होईल? चेंज होत राहील. जशी जशी ऑब्जेक्टची पोझिशन चेंज होईल म्हणजे ऑब्जेक्ट अर्थवर आहे की ऑब्जेक्ट दुसऱ्या प्लॅनेटवर आहे त्याच्यावर डिपेंड करते. तर मग मला सांगा की या जी ची व्हॅल्यू चेंज होणार आहे, तर मग वेटची व्हॅल्यू सेम असेल का युनिट्स मधल्या कुठं पण? तर सेम राहणार नाही. तर याला आपण एक्सप्लेन करून सांगतो की तुम्हाला नेमकं कसं असेल. बघा इथं आपण अर्थ कन्सिडर केली तर अर्थवर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय असेल? gm/r². ठीक आहे. मी आता काय करतोय? दुसरा प्लॅनेट कन्सिडर करतो की त्या प्लॅनेटवर मला सांगा या प्लॅनेटवर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय घेतली मी? हे अर्थ कन्सिडर केलं तर मी g बघतो. एक्सेलरेशन द व्हॅल्यू ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन. अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशनची व्हॅल्यू किती आहे? ge घेतली. ठीक आहे. तर मग मला सांगा इथं या ऑब्जेक्टचं अर्थवर जर समजा आपण वेट फाइंड केलं तर ते काही या ऑब्जेक्टचं मास इनटू व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन दॅट प्लॅनेट. हे प्लॅनेट कोणतं आहे? अर्थ आहे. तर मग मला सांगा अर्थवर ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशनची व्हॅल्यू किती आहे आपली? mge. ठीक आहे. आता यानंतर आपण काय करू? एक दुसरा प्लॅनेट कन्सिडर करतो. मी काय करतो? इथं मून कन्सिडर करतो. इथं काय करतो मी? कन्सिडर मून. ठीक आहे. तर मग मला सांगा मूनचं मास काय असेल? तर कॅपिटल M बेसला m म्हणजे काय? मास ऑफ मून आपण कॅपिटल M mm ने घेतलं. ठीक आहे. मला सांगा जसं रेडियस ऑफ अर्थ आपली काय होती? कॅपिटल R. तर रेडियस ऑफ मून काय येईल? rm. हे इथं रेडियस ऑफ rm म्हणजे काय घेतलं मी? रेडियस ऑफ मून घेतली. ठीक आहे. मला सांगा की मास चेंज होईल का? जर ऑब्जेक्ट आपला सेम असेल तर मास चेंज होते का? नाही. तर मासची व्हॅल्यू काय असेल? सेमच असेल. म्हणजे जर समजा अर्थवर त्या ऑब्जेक्टचं मास स्मॉल m असेल तर मूनवर सुद्धा त्या ऑब्जेक्टचं मास किती राहणार आहे? स्मॉल mच राहणार आहे. त्या ऑब्जेक्टचं मास चेंज होईल का? तर चेंज होणार नाही. मला सांगा अर्थवर व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय घेतली आपण? g. तर मग मूनवर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय असेल? gm. तर मग ते काय असेल? g इनटू मास ऑफ दॅट प्लॅनेट. तुम्हाला सांगा हे मून आहे तर मूनचं मास किती आहे? mm डिवाइडेड बाय डिस्टन्स ऑफ दॅट ऑब्जेक्ट फ्रॉम द सेंटर ऑफ दॅट प्लॅनेट.
तर हे प्लॅनेट कोणतं आहे? मून आहे. तर मग मूनच्या सेंटर पासून तर या ऑब्जेक्ट एमचं डिस्टन्स किती असेल तर आरएम आणि त्याचा काय असते स्क्वेअर. तर मग हे काय आरएम चा स्क्वेअर. लक्षात घ्या. मला सांगा की acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ किती आहे? gm/r². acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ किंवा when the object is on earth, तिथं त्याचं acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय आहे? g घेतली आपण. ठीक आहे. त्याचा फॉर्म्युला काय आहे? gm/r². तर मग त्याच ऑब्जेक्टचं acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून किती असेल तर gm चा फॉर्म्युला काय? कॅपिटल G तर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू चेंज होणार नाही. इनटू हे mm म्हणजे या कॅपिटल M च्या बेसला m आहे. कॅपिटल M इनटू स्मॉल m असं नाही आहे. हे mm म्हणजे इथं मास ऑफ मून कन्सिडर केलं. तर मग मूनवर acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय? g इनटू मास ऑफ मून डिवाइडेड बाय डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द सेंटर ऑफ द मून. म्हणजे या ऑब्जेक्टचं डिस्टन्स सेंटर ऑफ द मून पासून किती आहे? rm एवढं डिस्टन्स, रेडियस ऑफ मून एवढं, त्याचा काय स्क्वेअर. तर मला सांगा इथं या अर्थवर या ऑब्जेक्टचं वेट मी काय करतो? WE कन्सिडर करतो. म्हणजे वेट ऑफ द ऑब्जेक्ट स्मॉल m ऑन द अर्थ ते किती आली व्हॅल्यू? m इनटू GE. ठीक आहे. तर मग मला सांगा तसंच वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट ऑन द मून म्हणजे WM याची व्हॅल्यू काय येईल? m म्हणजे मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टचा मास चेंज होईल का? तर नाही. मासची व्हॅल्यू कशी असते? कॉन्स्टंट असते. आणि acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन दॅट प्लॅनेट म्हणजे इथं मूनवर त्याची acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय येईल? gm. लक्षात आलं का? तर मला सांगा की इथं WE/WM WE चा फॉर्म्युला काय? mg. g म्हणजे acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ आणि gm म्हणजे काय? acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून. तर मला सांगा की हे दोन्ही राइट हँड साइड बघा, हे m दोघांचा मास कसा आहे? कॉन्स्टंट आहे, सेम आहे. हे दोन फॅक्टर सेम आहे. पण हे GE आणि GM सेम आहेत का? तर नाही आहे. कशामुळे सेम नाही? तर acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी डिपेंड कशावर करते? तर ज्या ऑब्जेक्टवर आपण ज्या प्लॅनेटवर आपण acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी फाइंड करायला त्या ऑब्जेक्टच्या मासवर आणि त्या ऑब्जेक्टचं त्या प्लॅनेट पासूनचं डिस्टन्स याच्यावर. तर अर्थचं मास किती आहे? कॅपिटल M. तर मग मला सांगा हे अर्थचं मास आणि मूनचं मास सारखं आहे का? दोघांचा मास सेम आहे का? तर नाही आहे. सेकंड थिंग, अर्थची रेडियस काय? कॅपिटल R. आणि त्या मूनची रेडियस किती आहे? rm. अर्थची रेडियस आणि मूनची रेडियस सेम राहणार आहे का? नाही, ते बदलणार. म्हणून वेट जे आहे ते दोन प्लॅनेटवर काय होईल? चेंज होईल. म्हणजे वेट कॉन्स्टंट राहील का? कुठं वेट सेम असेल का? तर वेट सेम राहणार नाही. लक्षात आलं? तर मग हे झालं मास बद्दल आणि वेट बद्दल. तर मग मास म्हणजे काय? तर मास द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज मास. वेट म्हणजे काय? द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज वेट. त्याला आपण काय म्हणू? वेट म्हणू. तर लक्षात घ्या, हे झालं पहिले डेफिनेशनचा डिफरन्स. सेकंड थिंग यांचं एसआय युनिट. मासचं एसआय युनिट काय? किलोग्राम. द एसआय युनिट ऑफ मास इज किलोग्राम. हा सेकंड पॉइंट. त्याच्यानंतर द एसआय युनिट ऑफ वेट इज न्यूटन. हे झाला सेकंड पॉइंट. थर्ड पॉइंट कोणता? तर वेट इज सेम एव्हरीवेअर. सॉरी, मास इज सेम एव्हरीवेअर. तर या युनिवर्स मध्ये कुठं पण मास कसा असेल? सेम असेल. पण आताच आपण काय बघितलं की वेट मास जरी सेम असलं तरी वेट सेम राहणार आहे का? तर वेट सेम राहणार नाही. तर मग इथं वेटचा पॉइंट काय माहित आहे काय? तर हे काय? इट्स व्हॅल्यू इज सेम एव्हरीवेअर. तर मग याचा काय? इट्स व्हॅल्यू इज नॉट सेम एव्हरीवेअर. म्हणजे वेटची व्हॅल्यू प्रत्येक ठिकाणी सारखी असेल का? तर सारखी नसणार आहे. कशामुळे? तर वेटचा फॉर्म्युला आहे मास इंटू acceleration. ठीक आहे, मास इंटू acceleration. तर मग मला सांगा acceleration ची जी व्हॅल्यू आहे प्रत्येक प्लॅनेटवर, प्रत्येक प्लॅनेटवरची acceleration ची व्हॅल्यू काय असेल? चेंज होत राहील. कशामुळे चेंज होत राहील? तर acceleration डिपेंड कशावर करते? तर मास ऑफ दॅट प्लॅनेट अँड रेडियस ऑफ दॅट प्लॅनेट. ठीक आहे. तर मला सांगा की प्रत्येक प्लॅनेटचा मास आणि त्याची रेडियस सारखी आहे का? तर नाही आहे. म्हणून वेट सेम असेल का? तर वेट सेम राहणार नाही. ठीक आहे. आणखी एक पॉइंट, मास कोणती क्वांटिटी आहे? मास इज अ स्केलर क्वांटिटी. वेट कोणती क्वांटिटी आहे? वेट इज अ वेक्टर क्वांटिटी. मग वेक्टर क्वांटिटी असेल तर डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे. तर मग वेटची डायरेक्शन कशी असेल? टुवर्ड्स द सेंटर. वेटची डायरेक्शन कशी असेल? टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे या ऑब्जेक्टवर जो ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन आहे ती कशी असेल? सेंटरकडे. ही डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर.
हा ऑब्जेक्ट इथं असेल तर मग या ऑब्जेक्टवर ऍक्ट करणारा वेटची डायरेक्शन काय असेल, टुवर्ड द सेंटर. जर ऑब्जेक्ट हा दुसरा ऑब्जेक्ट की ज्याचा मास m1 आहे हे इथं असेल आणि या ऑब्जेक्टवर जे वेट ऍक्ट व्हायला त्या वेटची डायरेक्शन कशी असेल, ही अशी इथून टुवर्ड द सेंटर. ठीक आहे. तर हे झालं मास बद्दल आणि वेट बद्दल. तर मास बद्दल आणि वेट बद्दल आपण हे थेरोटिकल क्वेश्चन बघितला, सिंपल आहे, डेफिनेशन तुम्हाला विचारू शकते, पण याच्यावर न्यूमरिकल इम्पॉर्टंट आहे. तर न्यूमरिकल सॉल्व्ह कसे करायचे, तर न्यूमरिकल याच फॉर्म्युल्याने सॉल्व्ह करायचे. आपल्याला दोन प्लॅनेट देतील, एक म्हणजे अर्थ देतील आणि एक सेकंड काय देतील, दुसरा मून देतील किंवा मार्स देतील किंवा कोणता पण प्लॅनेट देतील. तर मग लक्षात घ्या वेटचा फॉर्म्युला काय असेल, मास इंटू एक्सेलरेशन. तर मग मला सांगा अर्थवर जर मास फाइंड करायचा असेल तर मग अर्थवरचा मासचा फॉर्म्युला काय, मास इंटू व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन दॅट प्लॅनेट. म्हणजे अर्थवरचा मास असेल तर अर्थवरचा जर वेट फाइंड करायचा असेल तर वेट ऑन द अर्थ फॉर्म्युला काय, मास इंटू व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ. आणि जर समजा त्याच ऑब्जेक्टचं वेट दुसऱ्या प्लॅनेटवर म्हणजे मूनवर फाइंड करायचं तर मग वेट ऑन मून चा फॉर्म्युला काय, मास इंटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून. तर मग मला सांगा या जी चा फॉर्म्युला काय आहे, कॅपिटल जी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इंटू वेट ऑफ मास ऑफ दॅट प्लॅनेट डिवाइडेड बाय रेडियस ऑफ दॅट प्लॅनेट चा स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अदर प्लॅनेट म्हणजे इथं आपण मून कन्सिडर केला तर मग मूनवर काही व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मूनचं तर कॅपिटल जी इंटू मास ऑफ मून डिवाइडेड बाय रेडियस ऑफ मून स्क्वेअर. तर या दोन इथं डिफरन्स लक्षात घ्या. इथं व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ जीई घेतलं, इथं व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून काय घेतलं, जीएम घेतलं. तर हे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय होणार आहे, व्हॅरी होणार आहे. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू व्हॅरी झाल्यामुळे वेट कधीही सेम येत नाही. लक्षात आलं. मग यानंतर आता आपण न्यूमरिकल बघू जे सॉल्ड न्यूमरिकल बुक मध्ये दिलेलं आहे. तर त्याला आपण मी पूर्ण एक्सप्लेन करून ते न्यूमरिकल पण इथं लिहितो बोर्डवर. त्यानंतर ते तुम्हाला सांगतो नेमकं व्हॅल्यू काय काय लिहायचं, कसं फाइंड करायचं, कसं नाही. ठीक आहे. तर हे दोन लक्षात घे. हे तर मोडायचं काही आवश्यकताच नाही. हे जे आपण जे फॉर्म्युले दोन डिराइव्ह केले की नाही या दोन फॉर्म्युलेचाच यूज करायचा. तुम्ही जसं तुम्ही वर्क करता म्हणजे जसं तुम्ही अभ्यास करताल कशाचा तर हे फॉर्म्युले लक्षात ठेवसाल, 2 वेळा 3 वेळा वाचसाल, जेवढं तुम्ही हार्डवर्क करसाल, जेवढं तुम्ही कन्सेप्ट स्वतः वाचण्याचा प्रयत्न करताल तेवढं तुमची स्पीड वाढेल आणि तेवढे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. फिजिक्स सोपं आहे पण तेवढं पण सोपं नाही की बस एकदा सांगितलं म्हणजे झालं, असं फिजिक्सचं होत नाही. फिजिक्स मधले जे काही युनिट्स असतील ना सायन्स मधले फिजिक्सचे तर त्याच्यामध्ये काय आहे की मी जे तुम्हाला जेवढे काही तुमचे आतापर्यंत झालेले कन्सेप्ट आहे ते सगळे आपल्याला माहित ठेवावं लागतील. आता मी जे काही तुम्हाला सांगितलं हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर मी एक्झाम्पल न्यूमरिकल घेतो आणि न्यूमरिकल मध्ये सुद्धा तुम्हाला ते सांगतोच नेमकं काय आहे कसं. तर वेट वरचं न्यूमरिकल तर बघा न्यूमरिकल पेज नंबर 10 वर सॉल्व न्यूमरिकल आहे ते पण बघायला मिळतो. तर क्वेश्चन काय सांगते ते बघा पहिले. इफ पर्सन वेज 750 न्यूटन ऑन अर्थ हाऊ मच वुड बी इज weight on the moon given that moon's mass is 1/81 of that of the earth and its radius is 1/3.7 of that of earth. म्हणजे काय दिलं आपल्याला पहिले तर बघ हे 750 दिलं. 750 न्यूटन काय दिलं तर वेट दिलं. कोणाला दिलं तर पर्सनचं दिलं. कशावर दिलं तर अर्थवर दिलं. बघा अर्थवर एक पर्सन आहे, त्या पर्सनचं वेट ऑन अर्थ किती दिलं तर ते दिलं 750 न्यूटन. त्यानंतर काय फाइंड करायला विचारलं हाऊ मच वुड बी इट्स वेट ऑन मून. त्या पर्सनचं वेट अर्थवर किती दिलं 750 न्यूटन. तर मग याच पर्सनचं वेट मूनवर किती असेल तर ते फाइंड करायला सांगितलं. तो वेट ऑन मून म्हणजे WE घेतलं, सॉरी वेट ऑन अर्थ किती घेतलं काय घेतलं WE आणि ते दिलेलं किती आहे आपल्याला 750 न्यूटन ते इथं लिहिलं. फाइंड काय करायला विचारलं वेट ऑफ दॅट पर्सन ऑन मून. त्याच व्यक्तीचं वेट मूनवर किती असेल. तर आपण बघितलं मास
मास कसं असते कॉन्स्टंट. तर मला सांगा त्या पर्सनचं इथं वेट दिलं, मास दिलं का नाही. तर पण त्या पर्सनचं मास मी जर समजा अर्थवर घेतलं स्मॉल एम, हे त्या पर्सनचं मास आहे. तर मला सांगा त्या पर्सनचं मास स्मॉल एम जर अर्थवर असलं तर मूनवर सुद्धा त्याचं मास किती असेल, स्मॉल एमच असेल. कशामुळे, कारण की मास काय असते सेम असते एव्हरीवेअर. आपण बघितलं मास इज सेम एव्हरीवेअर. मास चेंज होईल का, तर मास चेंज होणार नाही. चेंज काय होईल, वेट चेंज होईल. ठीक आहे. मग अर्थवर त्या पर्सनचं वेट किती दिलं, 750 न्यूटन. त्यानंतर फाइंड काय करायला विचारलं, वेट ऑन मून. मूनवरचं त्या व्यक्तीचं वेट आपल्याला फाइंड करायला विचारलं. तर इथं गिवन डाटा दिला आणखी. तर आणखी गिवन डाटा काय दिला, गिवन दॅट मून्स मास इज 1/81 टाइम्स दॅट ऑफ अर्थ. मूनचं मास दिलं, कोणाच्या रिस्पेक्टिव्ह मध्ये दिलं, तर अर्थच्या. तर पहिले तर आपल्याला अर्थचं मास घ्यावं लागेल, ते म्हणजे एमई. अर्थचं मास मी इथं किती घेतलं, एमई. तर मग मला सांगा जर अर्थचं मास एमई असेल तर मूनचं मास किती टाइम्स आहे, 1/81 टाइम्स अर्थ. तर मग अर्थचं मास काय होईल, सॉरी मूनचं मास काय होईल, तर 1/81 टाइम्स मास ऑफ अर्थ. अर्थच्या मास पेक्षा किती असेल त्याचं, 1/81 टाइम्स. म्हणजे जर समजा त्या अर्थचं मास जर समजा आपण एमई घेतलं तर मग त्या मूनचं मास किती राहील, 1/81 टाइम्स मास ऑफ अर्थ, म्हणजे 1/81 टाइम्स एम. इथपर्यंत झालं. हे पहिलं गिवन दॅट मून्स मास इज 1/81 टाइम्स दॅट ऑफ अर्थ, हे दिली पहिली कंडिशन. त्याच्यानंतर दुसरी एक कंडिशन दिली आपल्याला, ते म्हणजे काय दिली, की रेडियस, कोणाची रेडियस दिली, मूनची रेडियस दिली. तर मूनची रेडियस किती आहे, 1/3.7 टाइम्स दॅट ऑफ रेडियस ऑफ अर्थ. तर मग बघा जर अर्थची रेडियस मी किती घेतो, आर ई घेतो. अर्थची रेडियस किती, रेडियस ऑफ अर्थ म्हणजे आर ई. मी त्याला आर ई या व्हेरिएबल मी अर्थची रेडियस घेतली. तर मग मूनची रेडियस अर्थच्या रेडियसच्या किती टाइम्स आहे, तर 1/3 टाइम्स, 1/3.7 टाइम्स. तर मग मला सांगा की इथं जी रेडियस असेल मूनची, ती रेडियस म्हणजे काय असेल, आर एम म्हणजे काय असेल, रेडियस ऑफ मून. आणि हे बघा आर एम किंवा बघा इथं मी मास ऑफ मून काय लिहितो, एम एम. तर मला सांगा की मास ऑफ मून किती आहे दिलेलं, तर 1/81 टाइम्स मास ऑफ अर्थ. एमईच्या किती, 1/81 टाइम्स. आणि रेडियस ऑफ मून किती दिली कंडिशन इथं आपल्याला, 3.7 टाइम्स दॅट ऑफ अर्थ. तर मग अर्थची रेडियस काय आपली आर. तर मग आर एम ची व्हॅल्यू म्हणजे रेडियस ऑफ मून किती असेल, तर 1/3.7 टाइम्स रेडियस ऑफ अर्थ. ठीक आहे. त्या गिवन कंडिशन्स आपल्याला समजल्या. तर मग आपल्याला वेट फाइंड करायचं आहे. तर वेटचा आपला फॉर्म्युला काय असते, वेट इज इक्वल टू एम इंटू जी, मास इंटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जर समजा ते वेट आपल्याला अर्थवर फाइंड करायचं असेल, कशावर, अर्थवर, तर मग अर्थवरचं वेट डब्ल्यू चा फॉर्म्युला काय, मास तर चेंज होणार नाही, एम इंटू जी. जी म्हणजे काय, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर मग इथं एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अर्थसाठी आपल्याला काय घ्यावं लागेल, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ. ठीक आहे. तर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा आपला जनरल फॉर्म्युला काय असते आपण बघितलेला, gm अपॉन r स्क्वेअर. m म्हणजे मास ऑफ दॅट प्लॅनेट आणि r म्हणजे रेडियस ऑफ दॅट प्लॅनेट. तर इथं WE म्हणजे वेट ऑन अर्थ फाइंड करायला. तर मग अर्थवरचं जे काही वेट फाइंड करायचं त्याचा फॉर्म्युला काय असेल, m इंटू व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ. तर मला सांगा की एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय, gm अपॉन r स्क्वेअर. तर इथं प्लॅनेट कोणता पहिले घेतला आपण, अर्थ. तर मग अर्थवर या एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय असेल, GE, व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ. आणि तीच व्हॅल्यू मून साठी काय असेल, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची जीची, तर gm. ठीक आहे. तर मग मला सांगा की या GE मध्ये g चा फॉर्म्युला काय आपला, gm अपॉन r स्क्वेअर. तर मग मला सांगा की इथं आपण एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी g ची व्हॅल्यू काय घेतली, g. तर मग हे m तर तशाच तसं, GE म्हणजे व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ती अर्थवर काय येईल, तर कॅपिटल G म्हणजे हे g ची व्हॅल्यू टाकू आपण, कॅपिटल G ची व्हॅल्यू तर कॉन्स्टंट असेल. m म्हणजे काय, मास ऑफ, इथं अर्थचं वेट फाइंड करायला म्हणजे मास कोणाचं घ्यावं लागेल, अर्थचं. अर्थचं मास किती आहे आपलं, बघा gm म्हणजे मास ऑफ अर्थ, इथं अर्थसाठीचं अर्थचं मास किती आहे, me. मग हे काय me डिवाइडेड बाय रेडियस स्क्वेअर. तर मग इथं प्लॅनेट कोणता आहे, अर्थ. तर मग अर्थची रेडियस काय, re. तर मग इथं काय, re चा स्क्वेअर, सॉरी me नाही, हे वेट ऑफ अर्थ.
ठीक आहे. तर मग वेट ऑफ अर्थचा फॉर्म्युला काय भेटला आपल्याला, m इंटू स्मॉल m इंटू कॅपिटल G कॅपिटल M अपॉन RE स्क्वेअर. ते कुठून आणलं, तर हे दोन फॉर्म्युले यूज केले आपण आणि त्याच्यात व्हॅल्यू अर्थच्या टाकल्या. तसंच आता मला सांगा की वेट ऑन मून, वेट ऑन मूनचा फॉर्म्युला काय येईल, तर मास चेंज होईल का, नाही, मास कधीही चेंज होत नाही. मास इथं जर समजा त्या पर्सनचं स्मॉल m असेल तर इथं सुद्धा त्या पर्सनचं मास काय असेल, स्मॉल m. तर स्मॉल m इंटू acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून. आपण वेट ऑन मून फाइंड केलं म्हणजे acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून घ्यावं लागेल आपल्याला इथं. तर मग acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून, तर या फॉर्म्युल्यामध्ये हे m च्या जागेवर मास ऑफ मून पुट करावं लागेल, रेडियसच्या जागेवर रेडियस ऑफ मून पुट करावं लागेल. तर मग मला सांगा की वेट ऑन मूनचा फॉर्म्युला काय, m इंटू gm ची व्हॅल्यू, हे या फॉर्म्युल्यामध्ये g ची व्हॅल्यू कॅपिटल G तिथे कॉन्स्टंट आहे. त्यानंतर मास इथं फाइंड कशाचं करायला आपण, acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी मून वरचं. तर मग मास ऑफ मून घ्यावं लागेल. मास ऑफ मून काय आपलं mm, ठीक आहे, डिवायडेड बाय इथं काय रेडियसचा स्क्वेअर. तर मग मला मून इथं मून वर घ्यायला म्हणजे मूनची रेडियस काय आहे, rm चा स्क्वेअर. बस झालं. हे जे दोन इक्वेशन भेटले आपल्याला, इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 2, हे वेट ऑन अर्थ आणि वेट ऑन मून, या दोन इक्वेशन वरून आपल्याला हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येते. ठीक आहे. तर आपल्याला फाइंड काय करायचं आहे, तर वेट ऑन मून म्हणजे इक्वेशन 2 ची लेफ्ट हँड साइड. ठीक आहे. हे वेट ऑन मून WM हे आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. मग हे फाइंड करायसाठी काय करावं लागेल आपल्याला, की हे जे आपलं इक्वेशन 2 आहे, या इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करू आपण. कोणत्या इक्वेशनला, इक्वेशन 2 ला डिवाइडिंग किंवा डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड केलं तर काय भेटते बघा. तर इक्वेशन 2 काय आपलं, WM इज इक्वल टू काय आलं ते, स्मॉल m g मास ऑफ मून डिवाइडेड बाय रेडियस ऑफ मूनचा स्क्वेअर. ठीक आहे. आता हे इक्वेशन 2 आहे, इक्वेशन 2 ला डिवाइड कशाने करायचं आहे, इक्वेशन 1 न. तर बघा इक्वेशन 2 लिहिल्यावर त्याला डिवाइडला इक्वेशन 1, इक्वेशन 1 आपलं काय आहे, WE इज इक्वल टू काय इक्वेशन 2, तर mg इंटू मास ऑफ अर्थ डिवाइडेड बाय रेडियस ऑफ अर्थचा स्क्वेअर. ठीक आहे. तर मग मला सांगा हे स्मॉल m काय झाले, कॅन्सल झाले. त्याच्यानंतर हे g काय झाले, कॅन्सल झाले. आता बघा हे इथं काय राहिलं, mm अपॉन rm स्क्वेअर डिवाइडेड बाय me अपॉन re स्क्वेअर. तर बघा वर काय राहिलं, wm बाय we लेफ्ट हँड साइडला. ठीक आहे. तर वर काय राहिलं, mm अपॉन rm चा स्क्वेअर. आता बघा हे डिवाइडला आहे, या डिवाइडला जर मी इंटू लिहिलं तर हे उलट होईल, म्हणजे me बाय re स्क्वेअर चं काय होईल, re स्क्वेअर बाय me. ठीक आहे. इथं काय होईल, re स्क्वेअर बाय re स्क्वेअर बाय me. ठीक आहे. आलं इथपर्यंत आलं झालं म्हणतात न्यूमेरिकल सॉल्व. कशामुळे सॉल्व झालं, तर आपल्याला माहित आहे की mm ची व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू me आहे दिलेली आपल्याला. कुठे गेले m, हे mm ची व्हॅल्यू किती आहे, 1/81 टाइम्स me. हे व्हॅल्यूज पुट करायचं काम आपल्याला फक्त. तर बघा या साइडला इथं लिहितो, लेफ्ट हँड साइडला काय आपलं, WM डिवाइडेड बाय WE इज इक्वल टू mm ची व्हॅल्यू, मास ऑफ मून ची व्हॅल्यू किती आहे, 1/81 टाइम्स मास ऑफ अर्थ. ठीक आहे. डिवाइडेड बाय rm स्क्वेअर. rm ची व्हॅल्यू किती आहे आपल्याला, rm ची व्हॅल्यू तर 1/3.7 इंटू re. तर मग काय 1/3.7 इंटू re चा स्क्वेअर. आलं. हे लिहिलं, याची व्हॅल्यू पुट केली, याची व्हॅल्यू पुट केली. आता राहिलं काय, इंटू re ची व्हॅल्यू. re ची व्हॅल्यू किती आहे, रेडियस ऑफ अर्थची, तर re चा येते. ठीक आहे. मग re चा स्क्वेअर डिवाइडेड बाय मास ऑफ अर्थ काय आहे, तर me. ठीक आहे. तर लक्षात घ्या. आता बघा हे ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. आता WM डिवाइडेड बाय WE इज इक्वल टू, तर आपण काय करू, हे ME लिहू. हे 1/81 आहे, तर मग ME हे 1/81 आहे. 81 ला इथं डिवाइड ला येईल खाली, हे 1/81 आहे, याला खाली लिहिलं. ठीक आहे. 1 इंटू ME 1 लिहायची आवश्यकता नाही, ते 81 खाली लिहिलं. त्याच्यानंतर हे 1/3.7 चा स्क्वेअर आहे इंटू, हे बघा
हे 1/3.7 चा स्क्वेअर म्हणजे काही 1 चा स्क्वेअर 1, 3.7 चा स्क्वेअर 3.1 चा स्क्वेअर इंटू काय RE चा स्क्वेअर म्हणजे RE स्क्वेअर. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. हे लिहिले व्हॅल्यूज पुट केल्या मी इथं इंटू RE स्क्वेअर डिवाइडेड बाय काय ME. ठीक आहे, तो काय RE स्क्वेअर काय झाले कॅन्सल, हे ME काय झाले कॅन्सल. मग देअरफॉर वेट ऑफ मून इज इक्वल टू काय, हे वर लाईन आहे म्हणजे किती आहे 1/81. हे खालचं 81. हे बघा हे या 81 ला डिवाइडला 3.7 चा स्क्वेअर आहे. ते वर गेल्यावर काय होईल, ते तिकडे गेल्यावर काय होईल 3.7/1 म्हणजे 3.7 चा काय होईल स्क्वेअर. आला इथपर्यंत आपला आन्सर आला. हे WM/WE आहे. मग मला सांगा 3.7 चा स्क्वेअर 37 चा स्क्वेअर किती असते, 37 चा स्क्वेअर असते 1369 स्क्वेअर पार्ट पाहिजे. ठीक आहे, 1369. तर मग मला सांगा हे 37 चा स्क्वेअर आहे, पण 3.7 चा स्क्वेअर म्हणजे एक नंतर पॉईंट असतो. स्क्वेअर दिल्यानंतर किती नंतर पॉईंट द्यावा लागेल 2 नंतर. तर मग याचा व्हॅल्यू काय येईल 3.7 चा स्क्वेअर काय येईल 13.69 डिवाइडेड बाय 81. ही व्हॅल्यू कशाची असेल आपली, हे WM/WE. लक्षात घ्या हे WE इकडे डिवाइड आहे, तिकडे गेल्यावर काय होईल WE मल्टिप्लाइडला जाईल. मग ही व्हॅल्यू कशाची भेटेल आपल्याला WM ची. आणि WE वेट ऑन द अर्थ किती दिलेला आहे आपल्याला 750. किती दिलेला आहे 750. तर मग WE ची व्हॅल्यू मी इथं पुट करतो 750. आता बघा याला 5 न भागतो, 5 × 5 उरले किती 2 25 झाले, 5 × 25 0. दिवसाचा भाग गेला 5 न, मग याला पण 5 न द्यावं लागेल. 5 × 5 त्याच्यानंतर 3 उरले 31 झाले, 5 × 5 30. त्याच्यानंतर एक उरला पॉईंट दिला 0.5 म्हणजे 16.2. हे किती आलं 16.2 आलं. लक्षात आलं. तर मग आता आपले हे वरचं मोडतो मी. ठीक आहे, इकडलं मोडतो, इकडे आपण कॅल्क्युलेशन करू. तर मला सांगा WM म्हणजे वेट ऑन मूनच्या जागेवर काय लिहायचं 13.69 इंटू 150 डिवाइडेड बाय 16.2 ला मी काय करतो 16 कन्सिडर करतो, कारण की त्याच्यानंतरचा पॉईंट नंतर 5 पेक्षा मोठा असेल त्याला 17 घेतला असतं मी. तर पॉईंटच्या नंतर 5 पेक्षा नंबर छोटे आहे म्हणजे 16 घेतला. आता बघा हे 13.6 आहे, 13.6 म्हणजे 13.7 आहे, 13 पॉईंट किती आहे 7 आहे. तर हे 5 पेक्षा कसं आहे मोठा आहे म्हणजे याला किती घेऊ आपण 14 घेऊ. 13.7 ला काय लिहिलं 14 लिहिलं. ठीक आहे, हे कसं लिहिलं बघा एकदा. हे किती आहे 13.69 ला आपण काय लिहितो 13.7. आणि मला जर समजा हे 3 डिजिट न लिहिता 2 डिजिट लिहायचे असतील तर मी काय करेल 13.7 ला काय लिहिल 14 लिहिल, पण की पॉईंट नंतरची संख्या किती आहे 5 पेक्षा मोठी आहे, तर मग हे किती झालं 14. तसंच हे 16.2 आहे, पॉईंट नंतर 5 पेक्षा नंबर मोठी आहे की छोटी आहे छोटी आहे, तर मग या 16.2 ला मी काय लिहिल 16 लिहिल. 2 चा भाग 7 हे 8 गेला, पुन्हा 2 चा भाग हे 4 याला गेला 75 आलं का. आता बघा 75 गुणिले 7 करू आपण. 7 5 35 5 7 आले 3 7 7 49 आणि 3 49 आणि 3 52. लक्षात घ्या 7 5 35 5 7 आले 3 7 7 49 आणि 3 52 डिवाइडेड बाय इथं किती उरलेलं आहे 4. मग 4 न भाग दिल्यावर बघू आपण काय होते ते वेट ऑन मून भेटेल आपल्याला. तर WM किती भेटेल तर 4 1 4 4 1 4 उरले किती 1 झाले किती 12 4 3 12 उरले किती 0 5 घेतले 4 1 4 4. ठीक आहे, मग पुन्हा 1 उरला, पुन्हा मग 0 दिला तर किती उरतील 10 2 चा भाग 131.2 म्हणजे जवळपास किती गेले 131 न्यूटन. ते वेट ऑन द मून किती आलं 131 न्यूटन. ठीक आहे, तर 131 न्यूटन आलं. तुम्ही म्हणसाल की पुन्हा सर पुस्तकात तर 128 पॉईंट काहीतरी दिलं, मग ते उत्तर कसं. तर लक्षात घ्या की 128 येणं काय उत्तर आणि 131 येणं काय.
हे दोन्ही आन्सर सेम आहे. कशामुळे सेम आहे तर मला सांगा, मी जर हे पॉईंटनं डिवाइड करत बसलो असतो, याला जर 14 लिहिलं नसतं, 13.69 घेतलं असतं, याला पुन्हा 16.2 घेतलं असतं, तर मला कॅल्क्युलेशन करायला किती वेळ लागला असता? आपण काय एकच न्यूमेरिकल अर्धा तास सोडवायचं का? तर नाही, टाइम असते की 3 मार्कचा क्वेश्चन असेल 3 ते 4 मिनिटं झाला पाहिजे आपला. तर मग त्याच्यासाठी आपल्याला आपला आन्सर अप्रॉक्सिमेट नियरली जवळच येणार. काय असा एकदम फरक आला का की पुस्तकातला आन्सर 129 असेल आणि आपला आन्सर आला 200 तर चुकलं, किंवा पुस्तकातला आन्सर 129 आहे आणि आपला आन्सर आला 140 तर वेगळं आहे. पुस्तकातला आन्सर किती आहे? 129 आणि आपला आन्सर किती आलं? 131. तर जे आपला एरर ऑफ मार्जिन आहे ते नियरली 1% आहे. कितीचा आहे? 1%, 1.5%चा. तर एरर ऑफ मार्जिन जे आहे आपलं 5% मध्ये असला तरी आपला आन्सर बरोबर असते. ठीक आहे. तर मग वेट ऑन मून किती आलं? 131 न्यूटन. तर लक्षात घ्या की जर आपल्याला अर्थ आणि मून हे जर 2 प्लॅनेट दिले तर आपलं जे येणारे आन्सर आहे ते कसं येईल की जर समजा माझं वेट अर्थवर असेल 100 न्यूटन, किती असेल? किंवा माझं अर्थवर असेल 60 न्यूटन, किती असेल? 60 न्यूटन. तर माझं मूनवर जर समजा मी वेट फाइंड केलं तर ते किती येते? 1/6 टाइम्स द वेट ऑफ अर्थ. म्हणजे माझं वेट अर्थवर माझं वेट किती आहे? 60 न्यूटन आहे. आणि माझं वेट जर समजा मला मूनवर फाइंड करायचं असेल, कशावर फाइंड करायचं असेल? मूनवर फाइंड करायचं असेल, तर मूनवरचं जे माझं वेट असेल ते किती असेल? 1/6 टाइम्स वेट ऑन द अर्थ. म्हणजे 1/6 जर केलं मी अर्थवरच्या वेटला तर माझं वेट मला भेटेल. जर माझं वेट इतर किती आहे अर्थवर? 60 न्यूटन आहे, तर 1/6 केलं तर किती येईल? 10 न्यूटन. ठीक आहे. म्हणजे 6 पटीनं माझं वेट कसं असेल? मूनवर कमी असेल. तर हे झालं न्यूमेरिकल सॉल्व्ह केलं. हे समजलं असेल तुम्हाला. तर लक्षात घ्या की वेट कधीही सेम असते का? नाही. जसा प्लॅनेट बदलत तसं वेट बदलत. त्याचं रिझन काय? तर असेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय होईल? चेंज होईल. जसं जसं प्लॅनेट चेंज होईल तसं तसं असेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय होईल? चेंज होईल. कशामुळे? तर जीचा फॉर्म्युला काय आहे? gm/r². तर मग लक्षात घ्या की जर समजा मी अर्थवर असेल तर gm/r² मध्ये m ची व्हॅल्यू काय? me म्हणजे मास ऑफ अर्थ अपॉन रेडियसची व्हॅल्यू काय? re. ठीक आहे. मी तुम्हाला समजावून सांगितलं. तर अशा प्रकारे आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहेत. तर हे जे काही सॉल्व्ड न्यूमेरिकल आहे ते तुम्ही सॉल्व्ड न्यूमेरिकल बुकमधून किंवा मी सांगितलं त्या मेथडनं करून पहा, बुकमधलं लिहून बघा. तुम्हाला सगळं लक्षात येईल. 1-2 वेळा न्यूमेरिकलवर प्रॅक्टिस केली की सगळे न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येते. जर समजा आता एक्झरसाइजमध्ये याच्यावर न्यूमेरिकल असेल तर ते सुद्धा आपण बघणार आहोत. प्रॅक्टिस केल्यानं न्यूमेरिकलची स्किल वाढते. सगळ्यात महत्त्वाचं काय न्यूमेरिकलसाठी? तुम्हाला क्वेश्चन समजला पाहिजे. क्वेश्चनमध्ये जे काही दिलं ते मी बघा, इथं अर्थ काढली, अर्थवर असं दिलं, मून दिला, तर मग त्याच्या आपल्याला जे काही दिलेलं आहे ते आपल्याला एकदम डायग्रामॅटिकली मांडता आलं. म्हणजे डायग्रामॅटिकली मांडता आलं तर समजून घ्यायचं की आपल्याला सगळी थिअरॉटिकल पोर्शन क्लिअर समजते. थिअरॉटिकल पोर्शन जर आपल्याला कन्सेप्ट समजले तर न्यूमेरिकल आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. आता यानंतरचा नेक्स्ट पोर्शन आहे फ्री फॉल. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.